नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर माझ्या मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाईट किचन क्लिनिंग रुटीन दाखवणार आहे. म्हणजे रात्रीच्या वेळेत आपण फक्त आपल्या किचनला 10 ते 15 मिनटं दिली ना, तर आपलं किचन जे आहे ते नेहमीच स्वच्छ, सुंदर, अगदी टापटीप राहील. आणि आपला जास्तीत जास्त वेळ जो आहे तुम्हाला माहिती आहे मैत्रिणींनो, किचनमध्येच आपण स्पेंड करत असतो. त्यामुळे किचन जितकं आपलं स्वच्छ सुंदर असेल ना, नीट अँड क्लीन, तेवढं आपल्याला काम करण्याचा उत्साह येतो आणि आपण जेवणसुद्धा अगदी आनंदाने बनवतो आणि छान छान पदार्थ बनवून आपण आपल्या फॅमिलीला देऊ शकतो. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर जेवण वगैरे आमचं सगळं काही झालेलं आहे. त्यानंतर जे काही जेवण उरलं होतं थोडासा मी आज मसाले भात केला होता, भरली वांगी आणि ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या. तर थोडीशी भाजी आणि मसाले भात उरला होता, तर तो मी काढून ठेवला आणि भाकरी केल्या होत्या. त्यामुळे पिठाचा डब्बा जो आहे तो वरतीच मी घेतला होता. तर नेहमी ज्वारीच्या भाकरी करून झाल्यानंतर किंवा पीठ मळून झाल्यानंतर चपातीचं वगैरे, तर नेहमी आपला जो काही डब्बा असतो ना, तर आमचा ॲल्युमिनियमचा डब्बा आहे. तर तो नेहमी मी पुसून ठेवत असते व्यवस्थित स्वच्छ करून, जेणेकरून तो तिथे छान दिसतो रॅकवरती. तर ते सगळं काही मी ठेवून दिलेलं आहे. भांडी माझी सगळी झालेली आहेत घासून. तर मी वेळोवेळी भांडी जी आहे ती घासत असते. म्हणजे चहाची नाश्त्याची भांडी जी आहे ती लगेच मी घासून टाकते. जेवण बनवल्यानंतरची जी काही भांडी जमा होतात तीसुद्धा मी घासून टाकते, जेणेकरून जेवल्यानंतर आहे ना आपल्याला थोडंफार म्हणजे आळस नाही म्हणता येणार, पण कंटाळा येतो किंवा पटकन जाऊन झोपावं असं वाटतं आपल्याला. त्यामुळे अगदी थोडीशीच भांडी शिल्लक राहतात जेव्हा आपलं जेवण खाऊन वगैरे होतं तेव्हा. तर भांडी जी आहेत ती माझी पटकन घासून झालेली आहेत. तर भांडी घासून झाल्यानंतर आपली जी काही एक्स्ट्राची भांडी असतात ना, जसं की मसाल्याचा डब्बा, पाण्याची कळशी किंवा हंडा, मग, तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण आहे ना रेग्युलर आपल्या भांड्यांसोबतच घासून घेतल्या ना, की त्यासुद्धा इतक्या काही खराब होत नाहीत, व्यवस्थित त्या मेंटेन राहतात. आपल्याला हे रोज नाही जमत घासण्यासाठी, पण 1 दिवसाआड म्हणा किंवा 2 दिवसाआड आपण हे व्यवस्थित क्लीन करून ठेवू शकतो, हो की नाही? त्याचबरोबर आपल्या या ज्या काही गॅसच्या जाळ्या असतात ना, स्टीलच्या आणि त्या बाजूच्या, तर त्यासुद्धा मी रेग्युलर क्लीन करतेच, संध्याकाळी किंवा दुपारच्या जेवल्यानंतरसुद्धा. कारण की कसं आपलं बरंचसं फोडणीचे डाग किंवा काही ना काहीतरी पदार्थ तिकडे सांडलेला असेल, तर त्या तशाच राहून तिथे तो कडकपणा साठतो आणि खूप विचित्र दिसतं ते. आणि माशासुद्धा, आता पावसाचा सीझन आहे त्यामुळे माशासुद्धा खूप फिरत असतात वारंवार. तर असं होऊ नये म्हणून आपल्या ज्या काही गॅसच्या जाळ्या आहेत ना, त्यासुद्धा आपल्याला रेग्युलर क्लीन करायलाच पाहिजेत. कारण की नंतर जर आपण त्या तशाच ठेवून दिल्या ना, अगदी 8-10 दिवसांनी जर आपण क्लीन केल्या, तर त्या इतक्या काही क्लीन होत नाहीत आणि ते जे तेलाचे फोडणीचे डाग असतात ना, ते अगदी जिद्दी डाग होत जातात हळूहळू. त्यामुळे आपल्या किचनच्या म्हणजे गॅस ओट्याजवळ जितकी पण भांडी असतील ना, तर ती आपण रेग्युलर क्लीन अशा पद्धतीने करतच राहिली पाहिजे, जेणेकरून त्यांचा चिकटपणा असेल, चिवटपणा असेल, तो निघून जाण्यास मदत होते. आणि फक्त म्हणजे 10 ते 15 मिनटं आपल्या किचनला जर आपण रेग्युलर अशा पद्धतीने क्लिनिंगसाठी दिली ना मैत्रिणींनो, तर खरंच सांगते, आपलं किचन जे आहे ना, आपलं स्वयंपाकगृह ज्याला आपण म्हणतो, तो नेहमीच अगदी स्वच्छ सुंदर आपल्याला दिसेल. आणि जो कोणी आपल्या किचनमध्ये एंटर करेल ना, त्यांनासुद्धा प्रसन्न वाटेल. तर खरंच खूप छान वाटतं. आणि माझं हे काम करता करता माझं बाळसुद्धा मध्ये मध्ये येत होतं, त्याच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. कानामध्ये येऊन तो काय सांगतो ते मलासुद्धा माहिती नाही, पण मी ऐकायचं काम करते अगदी, म्हणजे त्याला पण निराश नको वाटायला. आणि त्याचीसुद्धा बरीचशी मदत होत असते मला. तुम्हाला पुढे दिसेलच तुम्हाला काय काय मदत करत आहे ते. तर सगळी भांडी वगैरे माझी सगळी घासून झालेली आहेत. आपली जी काही गॅस शेगडी आहे तीसुद्धा रेग्युलर आपल्याला अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायची आहे, कारण की दिवसभरामध्ये ती खूप मदत करत असते आपल्याला. दोन्ही वेळचं स्वयंपाक, नाश्ता, चहा, पाणी, तर ह्या सगळ्या गोष्टी ती आपल्याला अगदी न थकता बनवून देते. त्यामुळे तिलासुद्धा स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर संध्याकाळी अशा पद्धतीने गॅस शेगडी मी क्लीन करून घेतली. त्यानंतर गॅस ओटा तोसुद्धा मी व्यवस्थित घासून घेतला. आता तुम्ही बघत आहात इकडे प्रशिक जो आहे तो मला मदत करत आहे. त्याला अशा पद्धतीने स्क्विझीने पाणी काढायला प्रचंड आवडतं. तर त्याचं काम तिकडे चालूच आहे, तोपर्यंत मी माझं बाकीचं काम करून घेते.
तर हे छोटंसं रॅक आहे, याच्यावरती मी मिठाचा डब्बा आणि तेलाचं जे कॅन आहे छोटं ते ठेवते. तर हे सुद्धा रेग्युलर आपण रोज पुसून ठेवलं ना तर याचासुद्धा चिकटपणा हा निघून जातो. कारण की प्रत्येक पदार्थ बनवताना आपल्याला तेल आणि मीठ हे लागतं आणि वारंवार आपले हात त्याला लागतात. तर आपले हात कधी चिकट असतात, कधी खराब झालेले असतात मसाल्याने वगैरे. तर ते सगळं निघण्यासाठी आपण वेळोवेळी हे स्वच्छ करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्या रॅकवर मी असं एक पेपर अंथरला, जेणेकरून कुठचाही तेलकटपणा तिथे राहू नये आणि आपलं ते रॅक आहे ते सुद्धा नीट अँड क्लीन दिसतं. आणि मसाल्याचा डब्बासुद्धा मी पटकन पुसून त्याच्यामध्ये ज्या काही वाट्या होत्या त्यासुद्धा ठेवून दिल्या, कारण की सकाळी उगाचच घाई गडबड नको व्हायला म्हणून. आणि इकडे मिक्सरचा जो काही एरिया आहे इंडक्शनच्या बाजूचा, तर तो सुद्धा रेग्युलर क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे. कारण की दिवसभरातून आपण एकदा किंवा दोनदा तरी मिक्सर हे लावतो. गडबडीमध्ये कसं आपण कधी मिक्सर पुसायचं आपलं राहून जातं. त्यामुळे संध्याकाळी निवांत अगदी 2 ते 3 मिनटं आपण दिली ना मिक्सर क्लिनिंगला, तर ते अगदी चकाचक होऊन जातं. आणि रेग्युलर जर आपण आपलं मिक्सर किंवा तो एरिया जो आहे ना मिक्सर ठेवण्याचा, तो रेग्युलर जर आपण अशा पद्धतीने क्लीन करत राहिलो ना तर खूप छान आणि क्लीन राहतं ते नेहमीच. त्यामुळे आपल्यालासुद्धा छान वाटतं. आणि त्यानंतर तुम्ही इंडक्शन बघत आहात तर याचासुद्धा आम्हाला खूप चांगला वापर होतो. आता ह्याला 2 ते 3 वर्ष झालेली आहेत. अगदी मस्त आहे. आणि याच्यावरती चहा, पाणी, दूध सगळं काही गरम करतो आणि खूप युजफुल आहे हे. अगदी नेहमी आम्ही हे वापरत असतो. तर ह्या साईडचा सुद्धा किचन ओटा मी छान असा क्लीन करून घेतला. त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजेच आपला सिंक एरिया. तर सिंक एरियाची जी काही जाळी आहे ती स्टीलची आहे माझ्याकडे. तर तीसुद्धा रेग्युलर मी क्लीन करत असते, जेणेकरून पाणी जे आहे ते व्यवस्थित स्मूथली जाईल तिकडनं. आणि सिंक एरिया जो थोडासा लहान आहे आमचा, पण काही नाही तो होऊन जातो, कारण की एवढी काही कधीच मी भांडी जी आहे ती जमा करून ठेवत नाही. आणि नळ जो आहे तो आमचा प्लास्टिकचा आहे, कारण की 2-3 वर्षाआधी आमच्याकडे अगदी सुरुवातीपासून बोरिंगचं पाणी होतं, त्यामुळे आम्हाला प्लास्टिकचा नळ लावावा लागला होता. आताच रिसेंटली आमच्याकडे नळाचं पाणी आलेलं आहे. तर बघू आता स्टीलचा नळ कधी लावता आला इन फ्युचर तर नक्कीच लावू आम्ही. तर हे सगळं काही मी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर स्क्विझीने मी पाणी काढत आहे. सुरुवातीला बाळाने पाणी काढलं, तुम्ही बघितलं असेलच, तर बरंचसं पाणी त्याने खालीसुद्धा सांडलं होतं ट्रॉल्यांवरती वगैरे. तर ते सुद्धा मी व्यवस्थित पुसून घेतलं. आणि आता सुक्या फडक्याने मी गॅस शेगडीसुद्धा पुसून घेते. आणि पूर्ण किचन ओटा जो आहे ना तो सुद्धा अगदी सुक्या फडक्याने मी पुसून घेतला, जेणेकरून पाण्याचे डाग कुठेही राहायला नको. आणि सगळ्यात शेवटी आपलं फ्रीजवर सुद्धा आपले वारंवार हात लागलेले असतात दिवसभरामध्ये. आणि बाळसुद्धा वारंवार फ्रीज जो आहे तो उघड बंद करत असतो दिवसभरात. तर ते सुद्धा अगदी शेवटी मी पुसून घेतलं. तर माझ्या मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान एक तरी कमेंट नक्की करा, लाईक करा. आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूया लवकरच. बाय.